त्यासाठी दुसरा धर्म ही सांगितला ग्रहस्थ धर्म. म्हणून जबरदस्ती मुनिधर्म अंगीकार करा असं जैन धर्मामध्ये नाही. जैन धर्म म्हणतो जर तुम्हाला मुनिधर्म अंगीकार करण्याची पात्रता नसेल, सामर्थ्य नसेल, शक्ती नसेल तर ग्रहस्थ धर्म अंगीकार करा. ग्रहस्थ धर्म आहे आणि आपण एका प्रकारे सर्व जैन ग्रहस्थ आहोत. आणि जर जैन ग्रहस्थ आहोत तर आपलं कर्तव्य काय आहे? सोहम त्यातला पहिला पीपीटी घ्या समोर. आपण ग्रहस्थ असल्यामुळे जैन धर्मामध्ये मुनी राजांना सुद्धा मुनी धर्मामध्ये 6 आवश्यक सांगितलेले आहेत. 6 आवश्यक. तसेच ग्रहस्थांना सुद्धा ग्रहस्थ धर्मासाठी ग्रहस्थ धर्म पालन करणाऱ्यासाठी सुद्धा 6 आवश्यक कार्य सांगितलेले आहेत. आणि आवश्यक म्हणजे काय? जे शिक्षण घेतात त्यांना माहित असेल, त्यांच्या पाठ्यक्रमामध्ये 2 प्रकारचे विषय असतात. एक असतात ऐच्छिक विषय आणि एक असतात अनिवार्य, कंपल्सरी. जे कंपल्सरी विषय असतात तुम्ही ऐच्छिक विषयामध्ये काही घ्या, जसा बीएससी, बीकॉम, बीए काही करत असेल, परंतु एक कंपल्सरी विषय खालच्या वर्गामध्ये घेतला तर जसा भाषा विषयी आहे, तुम्ही महाराष्ट्रात आहात तर मराठी घेतलंच पाहिजे. दुसरी भाषा हिंदी असावी, इंग्रजी असावी, त्याच्याबरोबर गणित असावं. जे काही कंपल्सरी विषय आहेत ते कंपल्सरी विषय घ्यावेच लागतात. आमच्या जयपूर महाविद्यालयामध्ये शास्त्री करण्यासाठी आले, जैन धर्म शिकण्यासाठी आले, परंतु त्यांना हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी ही कंपल्सरी घ्यावीच आवश्यक आहे. त्याच्याशिवाय जैन धर्म शिका तुम्ही, पण त्याच्याबरोबर हे आवश्यक म्हणजे कंपल्सरी आवश्यक. अशा प्रकारे मुनी राजांना सुद्धा काही कार्य आवश्यक आहेत, अनिवार्य. एका प्रकारे जर सांगितलं तर ते त्यांना रोज करणं आवश्यक आहे. इतर काही कदाचित न केलं तर चालेल, परंतु ते आवश्यक रोज झालेच पाहिजेत. तशाच प्रकारे गृहस्थांच्या साठी सुद्धा जैन धर्मामध्ये 6 आवश्यक सांगितलेली आहेत. आम्ही ते 6 आवश्यक इथे घ्यायला विसरलो, पण थोडाफार स्वाध्याय ज्यांना असेल त्यांना ती 6 आवश्यक निश्चित रूपानं माहित आहेत. पद्मनंदी पंचविंशतिकामध्ये आचार्य पद्मनंदीचा ग्रंथ आहे तो. ते म्हणतात देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, स्तपा, दानं चेती गृहस्थानां षट कर्माणि दिने दिने. षट कर्माणि दिने दिने गृहस्थाना, ये गृहस्थांचे 6 कर्म, त्याला 6 आवश्यक म्हटलं. अवश्य करण्यायोग्य. अवश्य करण्यायोग्य म्हणजे योग्य आहे असं नाही म्हणत, अवश्य केलेच पाहिजे. ते केले तरच वास्तविक गृहस्थ आहेत. आणि ते जर नाही केले तर कशा प्रकारचा गृहस्थ धर्म म्हटला जाईल? कोणकोणते 6? देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान. आता याच्यामध्ये पहा, क्रमानं पहिले जे 3 सांगितले ना, ते 3 कोणाला दर्शवितात? देवपूजा, गुरुपास्ती आणि स्वाध्याय हे दाखवितात देवशास्त्र गुरु. देवपूजा, देव, गुरुपास्ती, गुरुची सेवा, आणि देवपूजा, गुरुपास्ती आणि स्वाध्याय कशाचा केला जाईल? शास्त्रांचा, म्हणजे देवशास्त्र गुरु. आणि त्याबरोबर संयम, तप आणि दान हे 6 आवश्यक. आपल्याला विषय तो 6 आवश्यक नाही म्हणून त्याच्या विस्तारामध्ये जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. हे असेल तर ग्रहस्थ म्हटला जाईल, नसेल तर ग्रहस्थ कसा म्हटला जाईल? तर त्या ग्रहस्थांच्या आवश्यकामध्ये सर्वप्रथम आवश्यक जर कोणतं आहे तर ते आहे देवपूजा. देवपूजा पहिला आवश्यक आहे. त्याचा अर्थ प्रत्येक ग्रहस्थाला देवपूजा रोज केलीच पाहिजे.
जर देव पूजा केली तरच तो वास्तविक ग्रहस्थ म्हटला जाईल, नाहीतर तो ग्रहस्थ नव्हे. मग ग्रहस्थ नव्हे तर कोण आहे? घरी राहते तर ग्रहस्थच आहे ना, मुनी झाला काय? ग्रहस्थ आहे पण जैन श्रावक नव्हे तो. जैन श्रावकाचं काहीच पालन करत नाही तो. जैन कुणाला म्हणतात? जिनेंद्र भगवंताचा जो भक्त आहे. जिनेंद्र भगवंताचा भक्त म्हणजे काय करतो? जिनेंद्र भगवंताच्या सांगितलेल्या मार्गावरती चालतो, परंतु त्याला काही नियम आहेत की नाही, कुणाला जैन म्हटलं जाईल? आमचे लहान लहान मुलं कधी कधी काही छोटे छोटे छंद म्हणतात. त्या छंदामध्ये 3 काम सांगितले. जैन कुणाला म्हणायचं? फार मार्मिक छंद म्हणतात मुलं. मुलं म्हणतात, आमच्यासाठी म्हणतात, आम्हाला सांगतात, प्रेरणा देतात, पण आपण किती प्रेरणा घेतो? वीर प्रभु कह गए सभी से, जैनी वो कहलाएगा, दिन में भोजन छान के पानी, नित्य जिनालय जाएगा. 3 काम. दिन में भोजन छान के पाणी, नित्य जिनालय जाएगा. हे कार्य जो करत असेल, कमीत कमी क्रियेनं तरी तो जैन समजला जाईल, जैन म्हटला जाईल, जैन नावानं ओळखला जाईल. जर ह्या क्रियाच जीवनामध्ये नसतील तर त्याला जैन कसं समजलं जाईल, जैन कसं म्हटलं जाईल? ह्या क्रियेमध्ये सुद्धा नित्य जिनालय जाएगा म्हणजे नित्य देव दर्शन करणे हे वास्तविक आवश्यक कार्य आहे. म्हणून जैन मात्र, जैन कुळामध्ये ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांना प्रतिदिन देव दर्शन करणे अनिवार्य आहे. जर देव दर्शन करत नसेल तर वास्तविक जैन म्हणून घेण्याची पात्रता सुद्धा आपली नाही. म्हणून देव दर्शन आपण या वर्गाच्या माध्यमातून, या कक्षेच्या माध्यमातून याच गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करू. देवदर्शन करत असताना आपण दर्शन पाठ म्हणत, कोई आणखीनही पाठ म्हणत असतो, पण दर्शन पाठ मुख्य आहे. त्या दर्शन पाठाच्या माध्यमातून खऱ्या देवाचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या दर्शन पाठाच्या माध्यमातून खऱ्या देवाचं स्वरूप काय आहे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. काय करायचं आहे? जायचं आहे, पाया पडायचं आहे आणि यायचं आहे. झालं की देवदर्शन. आणि काय करायचं आहे? काय समजण्यात काय अर्थ आहे? गेलं, पाया पडले आणि आलं. हे तर लहान मुलांच्यासाठी ठीक आहे आणि त्यांना एक वळण लागावं, एक सवय लागावी म्हणून आपण त्यांना असं करू शकतो. पण आपण सुज्ञ आहोत. आता त्या मुलांना सुद्धा आपण असं करू शकत नाही. अगोदरच्या मुलांना असं तुम्ही करू शकत असता की गेले, घेऊन गेला आणि दर्शन करा आणि म्हटला, पण आता विचारतात का, कशासाठी जायचं, ते मुलंही आपल्याला विचारतात. आणि आपण जर दर्शन घेत असतो तर आपल्याला माहित असलं पाहिजे की या देव दर्शन करण्याची किंवा देव दर्शन करत असताना खऱ्या देवाचं स्वरूप समजण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे. खऱ्या देवाचं स्वरूप समजणं आपल्याला का आवश्यक आहे? सर्वात पहिली बाब, स्वरूप समजून केलेली पूजा अथवा दर्शन सफल आहे. स्वरूप समजून केलेली पूजा अथवा दर्शन. हा, मी देव पूजा तिथं म्हटली, आवश्यक कर्तव्यामध्ये देव पूजा म्हटली, त्यामध्ये थोडस असं समजून घेतलं पाहिजे आपल्याला. देव पूजेचा अर्थ जे धोतर आणि उपरण नेसून, हातामध्ये अष्टकाची थाळी घेऊन, मंदिरात जाऊन अष्टकाने 8 द्रव्य जलचंदन आदी समर्पित करून पूजा करतात, त्याला देवपूजा म्हटलं जातं. बरोबर आहे. आपणही ती देवपूजा असं समजतो, परंतु तीच देवपूजा आहे असं नव्हे. म्हणून तिथं मी म्हटलं होतं की देवपूजेबरोबर देव दर्शन, नित्य जिनालय जायला देव दर्शन. कारण पूजेमध्ये सुद्धा गुणेषु अनुराग पूजा, त्यांच्या गुणांच्या प्रती अनुराग ठेवणे,
त्यांच्या गुणांच्या प्रती बहुमानाचा भाव असणे हा मुख्य आहे. त्या ठिकाणी मी अष्टद्रव्याने पूजा केली तर उत्कृष्टच आहे, पण ते शक्य नसेल तर सामान्य रूपानेही आपण अक्षत चढवून जे दर्शन करत असतो त्या देव दर्शनाला सुद्धा पहिल्या आवश्यकामध्ये देवपूजेमध्ये सामील केलेलं आहे. म्हणजे ते दर्शन करणं आणि अष्टद्रव्याने पूजा करणे हे विशेष आहे. म्हणजे ते अष्टद्रव्याने पूजा करणे विशेष दर्शन झालं आणि सामान्य आपण अक्षत चढवून दर्शन करून आलो तर एक सामान्य दर्शन झालं, पण ते दोन्ही गोष्टी त्यामध्ये सामील आहेत. मग देवपूजा समजा किंवा दर्शन समजा, तर दर्शन पहिला कर्तव्य करत असताना फक्त हात जोडून येणे त्याचं इतकं फळ आपल्याला मिळणार नाही. त्याचंही फळ मिळेल. आज आपण पहिल्या छंदाचा अर्थ करण्याचा प्रयत्न करू, त्याच्यामध्ये काय फळ मिळेल त्याचा विचार करू आपण, परंतु वास्तविक जे फळ आहे ते मिळणार नाही. कधी फळ मिळेल? जेव्हा आम्ही स्वरूप समजून करू तेव्हा. लौकिक कार्यामध्ये आपण कोणतेही कार्य करत असतो त्या ठिकाणी स्वरूप समजण्याचा प्रयत्न आपण करत असतो, स्वरूप समजून करण्याचा प्रयत्न करतो, आणि जर स्वरूप समजलं नाही तर त्या कार्याची सफलता होत नसते. एका नवीन नवीन मुलीचं लग्न झालेलं होतं, सून म्हणून आलेली होती, त्यांचं राहणं दुसऱ्या मजल्यावरती होतं आणि गावामध्ये दुसऱ्या मजल्यावरती राहतात तर सकाळी झाडलोट करतात आणि झाडलोट केल्यानंतर जे काही घरातून कचरा निघालेला आहे तो गच्चीमध्ये गेले बाहेर आणि रस्त्यावरती फेकले. असं करत असतात, रोज असं करत होते. आता नवीन सून आली म्हणून सासूबाईंनी म्हटलं त्यांना की आता उद्यापासून तुम्ही झाडलोट करायचे आहे, कचरा काढायचा आणि काय करायचं बरं, गच्चीमध्ये उभे राहायचं आणि रस्त्यावरती कचरा टाकून द्यायचा. पण एक लक्ष ठेवायचं, येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहून कचरा टाकायचा. कचरा टाकत असताना काय लक्षात ठेवायचं, येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहून कचरा टाकायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सूनबाईंनी झाडलोट केली, कचरा गोळा केला आणि कचरा गोळा केल्यानंतर गच्चीमध्ये उभी राहिली. फार वेळ झाला तर आली नाही, म्हणून समजून विचारलं काय झालं, की तुम्ही सांगितलेलं आहे ना की येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहून टाका, म्हणून मी पाहत आहे कोणी येत आहे की नाही. बर बर म्हणाले, मी कोणी निघत असेल म्हणून मी वाट पाहत आहे, निघून जाऊ दे म्हणून टाकत असेल. थोड्या वेळाने एक ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन सूट बूट चाललेला होता आणि सूनबाईंनी त्यांना पाहिलं आणि वरून कचरा टाकला आणि टाकल्याबरोबर तो बापा भांडण करण्यासाठी आला. हे काय आहे, काय करता समजत नाही, काय जोर जोरात ओरडू लागला, भांडण करू लागला. तर सासूबाईने काय झालं, कचरा टाकला. सुनबाईने विचारलं, तुम्हाला सांगितलं होतं ना कसा कचरा टाकायचा, की कोणी येत जात आहे की नाही पाहून टाकायचा. तर ते म्हणले, मी अर्धा तास उभा राहिले, कोणी येतं की नाही येतं की नाही, हे बिचारे आले तर मी टाकलं. तर तुम्ही सांगितलं होतं ना पाहून टाकायचं, पाहिलं यानाने मग टाकलं आम्ही. आता क्रिया तर केली ना, आता क्रिया सुद्धा अशी केली ना जसं सांगितलं तशी क्रिया केली ना, पण काय झालं, त्याचा अर्थ त्याचा भाव समजला आणि समजला नाही म्हणून क्रिया सफल झाली नाही, उलट झाली त्याची. थालीपीठ बनवण्याची क्रिया सांगितली जात होती रेडिओवरती, सांगत असताना त्यांनी सांगितलं भांड्याच्या तळाला तेल लावून थोडस 1 चमचा तेल टाकून घ्यावं. त्या बाईंनी भांड उलट केलं आणि तळाला खाली तेल लावलं, झालं ना, बनेल ना. सांगितलं पण उलट का झालं, कारण त्यांनी त्याला समजून घेतलं नाही. तशाच प्रकारे आपण देवदर्शन जरी करत असलो तरी सुद्धा जर स्वरूप समजून घेतलं नाही तर सफलता मिळणार नाही, कदाचित उलट तर होणार नाही. म्हणून जी काही क्रिया आपण करत असतो, अगोदर जशा प्रकारे मी सांगितलं की महान सौभाग्यानं आपल्याला हे देवदर्शनाचा लाभ मिळत आहे आणि जेव्हा लाभ मिळत आहे तर त्याचा पूर्ण लाभ घ्यावा ना.
लाभ ऐवजी नुकसान करून घेऊ नये म्हणून आपण ही ज्यांचं दर्शन करत आहोत त्यांचं स्वरूप काय आहे हे समजून आपण जर दर्शन केलं तरच दर्शन आपलं सफल होऊ शकेल. म्हणून स्वरूप समजून दर्शन करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला स्वरूप अगोदर समजून घ्यायचं आहे. दुसरं, देवांचं स्वरूप कशासाठी समजून घ्यायचं. आचार्यकल पंडित टोडरमलजींनी मोक्षमार्ग प्रकाशकामध्ये लिहिलं, फार सुंदर वाक्य लिहिलं. अहो, देव शास्त्र गुरु हे धर्माचे आधार आहेत. यांच्याविषयी शिथिलता बाळगली तर आत्मधर्म कसा होणार. आत्मधर्माच्या ठिकाणी त्याने अन्य धर्म दिला. अन्य धर्म कसा होणार, दुसरा धर्म कसा होणार. म्हणजे आम्ही धर्म करू इच्छितो, धर्माचं फळ इच्छितो, पण त्याचा आधार जे देवशास्त्र गुरु आहेत त्यांचं जर आम्ही स्वरूप समजलं नाही, त्यांच्याविषयी आपली मिथ्या मान्यता राहिली तर किंवा आम्ही आता पाहू देव कोण आहेत नाहीत त्याच्याविषयी पाहू. जर जे देव नाहीत त्यांना देव समजलं, त्यांचं स्वरूप न समजल्यामुळे, तर त्यांच्याच विषयी निर्णय झाला नाही, हाच पहिला धर्माचा आधार हाच उलटा झाला तर बाकीचे धर्म कसे होणार. रत्नत्रय रूप धर्म आम्हाला कसा प्रकट होणार, दया धर्म कसा प्रकट होणार, क्षमा आदि 10 धर्म कसे प्रकट होणार, मुनी धर्म कसे प्रकट होणार, आम्ही धर्माच्या मार्गावर मोक्षाच्या मार्गावर कसे जाणार, सर्व उलटे होणार आहे. तसं म्हटलं जातं ना, एक घागर जर उलटी ठेवली त्याच्यावरती जितक्या घागरी ठेवल्या जातील त्या काय होतील बरं, उलट्या ठेवल्या जातील. एक उलटी ठेवल्यामुळे त्याच्यावरती सगळे उलटे ठेवले जातील. तशाच प्रकारे अगोदर देवशास्त्र गुरु जे मूळ आधार आहेत धर्माचे, यांच्यामध्ये जर विपरीतता राहिली तर बाकी कोणताही धर्म तुमचा खरा नव्हे. काहीही करा, किती पूजा पाठ करा, कितीही व्रत उपवास करा, काहीही करा, तप करा, काही करा, दान द्या, तीर्थयात्रा करा, सर्व काही निरर्थक आहे. अगोदर देवशास्त्र गुरूंचा निर्णय होणं हे आधार आहेत. अरे घर बनवत असताना अगोदर पाया बनवता ना, आणि पाया मजबूत करता. पाया मजबूत केला तर त्याच्यावरती जो महल खडा होईल, तुम्ही घर बनवणार, बंगला बनवणार, तो सुरक्षित राहू शकेल. पायाच जर मजबूत राहिला नाही तर वरती कसे राहणार. म्हणून देवशास्त्र गुरु हे आधार आहे, पायाभूत आहेत. पाया भरीव ज्याचा प्रासाद भव्य त्याचा, देवशास्त्र गुरूंचा निर्णय ज्याचा सच्चा आहे, खरा आहे, त्याचं सर्व जीवन, त्याचं सर्व धर्म पुढचे जे काही करेल ते सर्व सार्थक आहेत. आणि जर देवशास्त्र गुरु मध्ये जे शिथिलता राहिली तर बाकीचे धर्म सुद्धा वास्तविक खरे होऊ शकत नाहीत. म्हणून आम्हाला त्यामध्ये सर्वप्रथम खऱ्या देवांचं स्वरूप जे आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. आम्ही मोक्ष मार्गावरती चालू इच्छितो. मोक्ष मार्ग 2 प्रकारचा आहे. मोक्ष मार्गावरती चालत असताना जो मोक्षाचा मार्ग तो सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम सम्यक दर्शन, मोक्षाची ही प्रथम पायरी, सम्यक दर्शन जी आहे ते मोक्षाची पहिली पायरी आहे. छडालाकार दौलतरामजी म्हणतात ना, मोक्ष महल की प्रथम सीढ़ी, या बिन ज्ञान चरित्रा, सम्यक तान लयसो दर्शन, धारो भव्य पवित्रा. आम्ही मोक्ष मार्गामध्ये चालू इच्छितो. मोक्ष मार्गाची पहिली पायरी सम्यक दर्शन आहे. सम्यक दर्शन मिथ्या दर्शनाच्या अभावाने प्रगट होत असतं. मिथ्यात्व गेल्याशिवाय सम्यक तो प्रगट होत नाही. आता आपली कक्षा पूर्ण झाल्यानंतर आम्ही जिनवानी स्तुती म्हणणार आहे. जिनवानी स्तुती सुद्धा मराठीमध्ये म्हणू. मिथ्यात्वा समूळ नष्ट करीते, आता जे आपण दर्शन पाठ म्हणत होतो त्याच्या खालीच ते आहे, ते नंतर आपण म्हणू. मिथ्यात्वा समूळ नष्ट करते, मिथ्यात्व गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय मोक्ष मार्ग प्रारंभ होत नाही.
ते मिथ्यात्व दोन प्रकारचं आहे, ग्रहित मिथ्यात्व आणि अग्रहित मिथ्यात्व. ग्रहित मिथ्यात्व आणि अग्रहित मिथ्यात्व. मनुष्यभाव फार सुंदर आहे, फार छान आहे, फार दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, महान पुण्याने आम्हाला मिळालेलं आहे, हे बरोबर आहे. परंतु जादा बुद्धी मिळाल्यानंतर आणखीन काही कधी कधी उलटही होत असतं. मराठीमध्ये एक म्हण आहे ना, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, असं म्हटलं जातं. तसंच या मनुष्याला थोडी बुद्धी विशेष मिळाली तरी तर थोडी गडबड ही झालेली आहे. आम्ही अनादी काळापासून जो अग्रहित मिथ्यात्व आहे ना, हे शरीरच मी आहे, त्या शरीरालाच आपण मानून बसलेलो आहोत, हे तर अनादी काळापासून चालत आहे. परंतु मनुष्य झाल्यानंतर एक आणि मिथ्यात्व ग्रहण करतो, नवीन नवीन. आमच्या हिंदीमध्ये असं म्हटलं जातं, अग्रहित मिथ्यात्व जे अनादी काळापासून चालत आलेलं आहे ना, ते एका प्रकारे बाप दादापासून मिळालेले असल्यामुळे बाप कमाई आहे, ती येत आहे, मागून चालत आलेली आहे. परंतु तुम्ही काय केला यामध्ये येऊन पुरुषार्थाने, आप कमाई, तुम्ही काय कमाविला, तरी ग्रहित मिथ्यात्व आप कमाई सारखं आहे. या मनुष्य भावामध्ये येऊन एक नवीन मिथ्यात्वाचं पोषण केलं. काय मिथ्यात्वाचं पोषण केलं? खऱ्या देवशास्त्र गुरुला न समजून कोणाला तरी कुदेव कुगुरु शास्त्र, जे विपरीत आहेत, ज्यांचं खरं स्वरूप नाही, अशांना आम्ही देवशास्त्र गुरु समजलं, त्यांच्या आहारी आपण गेलेलो आहोत. हा ग्रहित मिथ्यात्व. याचा विस्तार किती झालेला आहे याची कल्पना करू शकत नाही. काय स्थिती आहे हे आपण पाहत असाल. आपण जैनच आहोत, सर्व बसलेले ऐकणारे, स्पष्ट बोलायला काय हरकत नाही. आमचं एक दुर्भाग्य आहे, ज्या वेळेला दशलक्षण पर्व असतो त्याच दिवसामध्ये गणेश चतुर्थीचा पर्वही असतो, दशलक्षण पर्वही असतो आणि गणेश चतुर्थी असतो. आमचे पंचमी पासून सुरू होतात, त्यांचे एक दिवस अगोदरच सुरू होत. आणि गावोगावी हे पाहिलेलं आहे. मला आठवण येत आहे, मी लहान असताना गावी आम्ही जैन सर्व, आमचे गावच जैनापूर आहे आणि जैनांचीच वस्ती जास्त आहे. आम्ही गल्ली गल्लीमध्ये बसवत होतो आणि आमचे आजोबा धार्मिक होते, स्वाध्यायी होते, समंतभद्र महाराजांचे शिष्य, आणि त्यांनी तर आपलं नंतरचं जीवन पूर्ण कुंभज बाहुबलीला त्यांच्या सानिध्यात राहून स्वाध्यायातच घालवलं. ते जेव्हा गावी येत आणि त्यांना हे कळत होतं की, हे कळाले की हे आमच्या घरची मुलं सुद्धा हे करत आहेत, त्यांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जैन मुलांना हे समजावून सांगावं लागेल की हे आपल्याला करण्यायोग्य नाही, हे समजावून सांगावं लागतं. त्याच वेळेला आपल्या जिनमंदिरामध्ये किती येतात आणि तिकडे किती जातात पहा ना. आणि त्यामध्ये रागरंग आहे ना, मौज मस्ती आहे. आणि आपल्याकडे त्यावेळेला आमच्याकडे किल्ला बनवणे, त्याच्यावरती बसवणे, साज सजावट करणे, आणि मला वाटतं त्याचमुळे हिंदी प्रांतामध्ये या दिवसामध्ये झाकी लावतात. झाकी म्हणजे असं विशेष प्रकारचे एक सुंदर आयोजन करतात. त्या निमित्तानं त्यामध्ये लागून राहावं, इतरत्र जाऊ नये. आणि त्याचबरोबर राग रंग आहे तर आपल्या ठिकाणी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम, गीत संगीत असं सुरू केलेलं आहे. त्या निमित्तानं तरी यावं, जुळावं. मला म्हणायचं आहे, कुठं जात आहोत आणि आपले नवस करा, हे करतील ते करतील, किती किती आहेत आपल्या बाजूला. नावं घेणं योग्य आहे की नाही मला माहित नाही, पण जर मी कोल्हापूर जिल्ह्याची चर्चा करू, ही वाडी ती वाडी, हे सगळे ते फलाने सांगवडे, काय किती किती आहेत, कोण कोण किती आहेत, आणि ते आपलं काहीतरी करतील असं आपल्याला वाटतं आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्या आहारी जातो. का झालं हे बरं? कारण खऱ्या देवाचं स्वरूप काय आहे हे आपल्याला न कळाल्यामुळे
आम्ही त्यांच्या आहारी जात आहोत आणि हे आम्ही ग्रहित मिथ्यात्वाचं पोषण करत आहोत. ग्रहित मिथ्यात्वाचं पोषण. म्हणून जर खऱ्या देवाचं स्वरूप आपण समजून घेतलं तर हे ग्रहित मिथ्यात्वाचा अभाव करण्यासाठी आपल्याला कारण बनू शकेल. 3 गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट, स्वरूप समजून केलेले दर्शन पूजनच सफल होत असते. जर स्वरूप न समजता केलं त्याची सफलता मिळत नाही. दुसरा, देवशास्त्र गुरु हे धर्माचे आधार आहेत आणि यांच्यामध्ये शिथिलता राहिली तर बाकीचे धर्म कसे होतील. म्हणून यांचं स्वरूप समजणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरा, मोक्ष मार्गाचा प्रारंभ करण्यासाठी अगोदर ग्रहित मिथ्यात्वाचा अभाव केला जाईल तरच अग्रहित मिथ्यात्व सुटू शकेल. म्हणून खऱ्या देवशास्त्र गुरुचं स्वरूप समजणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ग्रहित मिथ्यात्व सुटत नाही. ग्रहित मिथ्यात्व सुटल्याशिवाय अग्रहित सुटू शकत नाही. म्हणून ग्रहित मिथ्यात्वाचा नाश होऊन सम्यक्त प्राप्तीसाठी खऱ्या देवशास्त्र गुरुचं स्वरूप समजणं आम्हाला आवश्यक आहे. समंतभद्र आचार्यांनी सम्यक दर्शनाची परिभाषा हीच दिलेली आहे. श्रद्धानम परमार्थानाम आप्तागम तपोभृताम त्रिमूढापूर्णमष्टांगम सम्यक दर्शनमस्मयम. आप्त आगम तपोभृत. आप्त माने खरे देव, आगम म्हणजे शास्त्र, तपोभृत म्हणजे तपस्वी मुनिराज, गुरु तो देव शास्त्र गुरु. श्रद्धानम यांचं श्रद्धा कसं, त्रिमूढापूर्णम 3 मूढताने रहित. कशा प्रकारची मूढता नसावी, ना लोक मूढता, ना गुरु मूढता, ना देव मूढता, या सर्व मूढताने रहित त्रिपुणापूर्णम अष्टांगम, अष्टांग सम्यक दर्शन, त्याला सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. म्हणून देवशास्त्र गुरुची खरी श्रद्धा करण्यासाठी त्यांचं खरं स्वरूप समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, आपल्याला काय करायचं आहे, लोकांमध्ये जे आपल्याला चांगलं वाटतं तसं आपण बनण्याचा प्रयत्न करत असतो. आणि इथं आपल्याला पूर्ण सुखी व्हायचं आहे आणि पूर्ण सुखी आमचे भगवान आहेत, तर आम्हाला सुद्धा स्वतः भगवान बनायचं आहे. ज्यांचं आम्ही दर्शन करत आहोत तसंच आपल्याला स्वतःला बनायचं आहे. आणि जर तसं आपल्याला स्वतःला बनायचं आहे तर ते स्वरूप समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून आम्हाला स्वतःला भगवान बनायचे आहे. आम्हाला स्वतःला देव स्वतः बनायचं आहे. जर स्वतः देव बनायचं असेल तर त्यांचं दर्शन करत असताना त्यांचं स्वरूप आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून या 4 गोष्टींना घेऊन स्वरूप समजणं आपल्याला आवश्यक. आणखीन विचार करू शकता, स्वरूप समजूनच आपल्याला देवदर्शन केलं पाहिजे. म्हणून या दर्शन पाठाच्या माध्यमातून आपण खऱ्या देवाचं स्वरूपही समजण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं करीब जवळजवळ 16 किंवा 18 श्लोक या देवदर्शनामध्ये आहेत. 8 दिवसाची वेळ आहे. 2-2 श्लोक जरी घेतले तरी आपले पूर्ण आरामानं होऊ शकतात. पहिल्या श्लोकाला आपण आज प्रारंभ करू. पहिला श्लोक घेऊ, त्याच्यावरती आपण चर्चा करू. आज काही चर्चा शिल्लक राहिली तर पुन्हा आपण दुसऱ्या दिवशी करू. मी हा श्लोक पुन्हा बोलवतो, म्हणजे उच्चारण करवतो आणि सोहमच माझ्याशी विशेष जुडलेले आहेतच, मग ते त्याला रिपीट करतील. तुम्ही ऐकावं. माझी शिकवण्याची अशीच पद्धती आहे. मला प्रसन्न दिसत आहे, जितेंद्र माझे विद्यार्थी दिसत आहेत आणि मी जे काही शिकवतो ते बदवून घेतो मग समजा, कारण शुद्ध उच्चारण ही येणं आपल्याला आवश्यक आहे. जसं मी म्हटलं स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे ना, तसंच बोलत असताना सुद्धा शुद्ध बोलणं आवश्यक आहे. बोलण्यामध्ये जर थोडी त्रुटी झाली तर त्याचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. म्हणून उच्चारणही शुद्ध असावं. सम्यक ज्ञानाच्या अंकामध्ये सर्वात अगोदर शब्दाचारच म्हटलेला आहे. शुद्ध उच्चारण असलं पाहिजे. म्हणून मी याला बोलतो आणि सोहमने त्याला रिपीट करावं. आपण सर्वांनी ऐकावं. हात जोडून घ्यावं सर्वांनी. दर्शनम देव देवस्य. सोहम बोला.
दर्शनं देवदेवस्य दर्शनं पापनाशनम् दर्शनं पापनाशनं दर्शनं स्वर्गसोपानम् दर्शनं स्वर्गसोपानं दर्शनं मोक्षसाधनम् दर्शनं मोक्षसाधनम्. पहा, इतकं लक्ष देऊन सुद्धा चूक राहून जाते. दर्शनम स्वर्ग सोपानम, या अगोदर सोहमनी बनवलं, माझ्याकडे पाठवलं, मी पाहिलं, त्यांना पुन्हा सुधारणी करायला सांगितलं, पण माझंही लक्ष गेलं नाही. हे सोपानमच्या ठिकाणी आजची मात्रा राहिलेली आहे. तुम्ही बोलत असताना सुधारून घ्या. दर्शनम स्वर्ग सोपानम दर्शनम मोक्ष साधनम. याचा सरळ मराठीमध्ये आता मी पाठ करत होतो दर्शन महिमा या नावाने. चिन्नदास फडकुले मला वाटतं त्यांचं आपण पाठ करत होतो, अनुवाद केलेला. तर तो अनुवादही प्रत्येक छंदाच्या माध्यमातून आपण देऊ. तर या ठिकाणी तो दिलेला आहे. सोहम याला बोला. जिन देवाचे दर्शन करीते पापांचा नाश स्वर्गाची ही असे पायरी देते मोक्षास. चला, सामान्य अर्थ असा आहे या श्लोकाचा, दर्शनम देव देवस्य, देव देवस्य दर्शनम. देव देवस्यचा अर्थ आहे देवांचे देव, ज्याला आपण म्हणतो देवाधिदेव. आणि ते देवाधिदेव जनदेवच आहे. त्याची चर्चा आपण आज शक्य नसेल तर उद्या करू. देवाधिदेवांचे दर्शन कसे आहे? 3 कार्य सांगतात. ते दर्शन पाप नाशनम, करीते पापांचा नाश, पहिलं कार्य. दर्शनम स्वर्ग सोपानम, स्वर्गाची ही असे पायरी, स्वर्गाची पायरी स्वर्गाला कारणीभूत आहे. आणि तिसरं आहे दर्शनम मोक्ष साधन, ते मोक्ष असे, मोक्षाला सुद्धा देणारी आहे, मोक्षाचे साधन आहे हे दर्शन. आता या ठिकाणी आज आपण 2 शब्दांवरतीच विचार करू, बाकी आणखी चर्चा विस्ताराने पुन्हा करू. दर्शनम देव देवस्य. पहिला शब्द आहे दर्शन. दर्शन म्हणजे काय? तो दर्शन शब्दाचे अनेक अर्थ होतात. या ठिकाणी दर्शन शब्दाचा काय अर्थ घेऊ आपण? दर्शन शब्दाच्या अनेक अर्थामध्ये पाहणे, आपण पहा, तुमचे दर्शन दुर्मिळ झालेले आहे, तुम्ही दिसतच नाही, आपण म्हणतो ना, पाहणे, त्यालाही दर्शन म्हटलं जातं. आणि जैन दर्शनामध्ये दर्शनोपयोग, उपयोग जो 2 प्रकारचा आहे, ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग. ज्ञाता दृष्टा आत्मा ज्ञान दर्शन, त्या ठिकाणी जो दर्शन शब्द घेतला जातो तोही दर्शन आहे. आणि श्रद्धान, जो सम्यक दर्शन, मिथ्या दर्शन, आता आपण चर्चा करत होतो, मोक्षाची पहिली पायरी सम्यक दर्शन. इथं जे दर्शन शब्द आहे तो श्रद्धा अर्थामध्ये आहे. आणखीन अर्थ असू शकतात. जसा भारतामध्ये 6 दर्शन मुख्य आहेत, 6 दर्शन म्हटले जातात. जे मतांतर आहेत त्यांनाही दर्शन म्हटलं जातं. आपलं जे जिन मत आहे त्याला आपण जैन दर्शन म्हणतो. बौद्ध दर्शनाचे पुष्कळ दर्शन, त्या ठिकाणी सुद्धा दर्शन शब्दाचा प्रयोग केला जातो. तोही मान्यता, मत या अर्थामध्येही होतं. या ठिकाणी जो दर्शन शब्द घेतलेला आहे, दर्शनम देव देवस्य, दर्शनम पापनाशनम, दर्शनम स्वर्ग सोपानम, दर्शनम मोक्ष साधनम. या ठिकाणी दर्शन शब्दाचा काय अर्थ घ्यायचा? तर या ठिकाणी 2 अर्थ घेतले जाऊ शकतात. एक पाहणे, दर्शन, आणि दुसरं श्रद्धा. हे दोन्ही अर्थ या ठिकाणी घेतले जाऊ शकतात. दर्शन पाहणे, आम्ही भगवंताचे दर्शन करण्यासाठी जातो, त्यांना पाहण्यासाठी जातो ना, डोळ्यांनी पाहतो, त्यांचं रूप पाहत असतो, किती सुंदर त्यांचं रूप आहे, त्याचं दर्शन करून, वीतरागताचं दर्शन करून मनामध्ये वीतरागता येत असते. त्या दर्शनाच्या हेतूमध्ये हाही एक हेतू आहे. जसं आपण पाहत असतो तसे आपले परिणाम होतात, जसं आपण पाहतो तसे आपले परिणाम होतात. अरे, लहान मुलाला सुद्धा तुम्ही थोडे क्रोधाने पहा, रागाने पहा, रागीत चेहरा करून पहा, अरे तो रडायला लागेल. आणि थोडा हसरा चेहरा करून पहा तर हसायला लागतो. आणि थोडा दटावण्याच्या चेहऱ्यामध्ये केला तर घाबरतो तो.
याचा अर्थ पाहणे. या पाहण्याचा त्याच्यावरती जसा प्रकारे असर होत असतो तसंच आपण कुणाचं दर्शन घेत आहे, कुणाकडे पाहत आहे, कसे आपले परिणाम होतात. तर वितराग भगवंताचं दर्शन कसं आहे ते सर्व चर्चा येणारच आहे पुढे. तर पाहणे हा एक शब्द आहे आणि दुसरी श्रद्धा. फक्त पाहून काम चालणार नाही, त्याच्याबरोबर श्रद्धा. म्हणून या ठिकाणी दर्शन शब्दाचे हे दोन्ही अर्थ अपेक्षित आहेत. दोन्ही अर्थ घेऊन याचा अर्थ आपण करू शकतो आणि करू आपण त्याच्याविषयी चर्चा करत असताना. चला पुढे. दर्शनच्या नंतर देवादिदेव, देव देवस्य, दोन दोन वेळा देव शब्दाचा प्रयोग केला. याचा काय अर्थ आहे? देव देवस्य. तर या ठिकाणी देव देवस्य, देवादिदेव, देवादिदेव चार शब्द असतात. एक देव, दुसरे कुदेव, तिसरे अदेव आणि चौथे देवाधिदेव. आम्ही देवांचं दर्शन करत नाही, संक्षेपात देवदर्शन म्हणत असतो, परंतु त्या ठिकाणी देव याचा अर्थ काय घ्यायचा? देव मुख्य रूपानं म्हटलं जातं ज्याने देव गतीला प्राप्त केलेला आहे. चार गती आहेत ना, मनुष्य, तिर्यंच, नरक आणि देव. त्यापैकी जसे आम्ही मनुष्य गतीमध्ये आहोत म्हणून मनुष्य आहोत, अशाच प्रकारे ज्यांनी देव गतीला प्राप्त केलेला आहे त्यामध्ये सुद्धा चार आहेत ना. नंतर ज्योतिष, भवनवासी आणि ज्योतिष आपले वैमानिक, विमानवासी, हे सगळे देवगतीचे देव म्हटले जातात. या ठिकाणी त्यांची चर्चा नाही. इंद्रादिक आहेत. अरे प्रत्येक मंदिराच्या बाहेर इंद्रांना बसवलं जातं, ते देव आहेत, परंतु त्यांची आम्ही पूजा करत नसतो, त्यांचं दर्शन घेत नसतो. अरे ते सुद्धा ज्यांचं दर्शन घेत असतात त्यांच्याकडे जायचंय आम्हाला. म्हणून देवगतीचे देव या ठिकाणी अपेक्षित नाहीत. आणि जे कुदेव आहेत, ज्यांना जगत देव समजतो, परंतु ते स्वतः रागी द्वेषी आहेत आणि रागद्वेष परिणामामुळे स्वतः दुःखी आहेत. आणि रागद्वेष परिणामात रागी द्वेषी आहे ते कसं समजतं? एक फार सुंदर भजन भक्ती म्हटली जाते. देखे देव जगत के सारे, कोई रागी कोई द्वेषी, किसी के हाथ आयुध है किसी को नार भाती. किसी के हाथ आयुध है, आयुध माने अस्त्र शस्त्र. पहा दुसऱ्या देवांना जाऊन पहा, हातामध्ये अस्त्र शस्त्र आहेत, किती हात आहेत आणि किती हातामध्ये काय काय आहेत. आणि अस्त्र शस्त्र आहे याचा अर्थ तुम्हाला कोणाच्या प्रती द्वेष आहे ना, त्याच्याशिवाय अस्त्र शस्त्र कसे तुमच्या हातामध्ये? म्हणजे द्वेष आहे. आणि इतर देवी देवता जितकी पाहिले जातात त्यांचे ज्यादातर जोडीनच असतात ना, आणि जोडीनं आहेत तर त्यांच्याबरोबर नारी आहे. नारी आहे याचा अर्थ नरला नारीशी राग आहे आणि नारीला नराशी राग आहे, म्हणजे रागाचा परिणाम आहे. आम्ही घरग्रस्त मध्ये राहून रागद्वेष करत असतो आणि देवी देवता होऊन सुद्धा जर रागद्वेषच करत आहे तर कसे देव म्हटले जातील? जगत पूजत असेल देव म्हणून त्यांना, म्हणून ते खरे देव नाहीत. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे कुदेव. हे मिथ्या देव आहेत, हे कुदेव आहेत, त्यांना कुदेव म्हटलं. आणि तिसरा एक आहे अदेव. अदेव काय म्हणजे? अरे आम्ही इतके मूर्ख आहोत, पुष्कळशा जड पदार्थांना सुद्धा पूजत असतो. आता दसरा येईल ना, दसरा आला तर कशाला पुजतात बरे? अस्त्र शस्त्रांची पूजा करतात. आणि अस्त्र शस्त्र नसेल तर व्यापारी आहेत, ते आपले तराजू आणि वाटाचीच पूजा करतात. शेतकरी असतील तर शेताची पूजा करतात. कोणत्या दिवशी करतात मला लक्षात नाही, पण शेताची पण पूजा करतात. किती किती कशा कशाची पूजा करतात, ते जड पदार्थांची पूजा. घराचा दरवाजा पुसतात, काय काय पुसतात, काय काय सांगायला काय हे नाही. हे तर जड आहेत, म्हणजे बिलकुलच अचेतन पदार्थ आहेत. आणि त्या अचेतन पदार्थांना देव जसं समजून जर पूजत असाल तर त्याला म्हटलं गेलेलं आहे अदेव. इथे कुणी असं म्हणू शकतो ते मंदिरात भगवान आहेत ते सुद्धा तर दगडाचेच आहेत ना. एक म्हण आठवत आहे, मानला तर देव नाही तर दगड. ते तर बरोबर आहे, परंतु
त्या ठिकाणी आम्ही भगवंतांची स्थापना केलेली आहे आणि आमच्यामध्ये स्थापना निक्षेप आहे. त्या स्थापना निक्षेपाने त्या प्रतिमेमध्ये तदाकार स्थापना आहे ती त्या प्रतिमेमध्ये भगवंतांची स्थापना केलेली आहे. म्हणून त्यांना आम्ही देवांची प्रतिमा प्रतिरूप आहे ते प्रतिरूपामध्ये आपण त्यांना पूजा करत असतो. खरे देव तर आमचे अनंताधिकच आहेत, तर ते त्या प्रकारे मूर्तीचे त्यांचे एक प्रतिरूप रूपानं आहे. परंतु त्याच्याशिवाय आम्ही दोंडे पत्थर आणि काय काय पूजत असतो त्यांना म्हटलेलं आहे की जड पदार्थांना पूज समज नाही अदेव आहेत. आणि देवाधिदेव कोण आहेत? आमचे जिनेंद्र भगवान, ज्यांनी 4 घाती कर्मांचा नाश केलेला आहे, अनंत चतुष्टय रूप विराजमान आहेत, पूर्ण सुखी झालेले आहेत, ज्याने राग द्वेष मोहाला जिंकल्यामुळे जे जिन आहेत आणि त्यांच्यामध्ये श्रेष्ठ असे जिनेंद्र आहेत हे देव. आणि देवाधिदेव का म्हटलेलं आहे? कारण हे देव सुद्धा ज्यांची पूजा करतात, हे देव सुद्धा ज्यांना पूज्य मानतात असे ते देवाधिदेव आहेत. तेच दर्शन करण्या योग्य आहेत. दर्शनम देव देवस्य, तेच देवाधिदेवच दर्शन करण्या योग्य आहेत. आणि अशा भगवंतांचं दर्शन तेच पाप नाशनम, स्वर्ग सोपानम आणि मोक्ष साधनम कसं असतं याची चर्चा आपण उद्या करू. या श्लोकासंबंधी निष्कर्ष पुन्हा दर्शन कसं केलं जातं या संबंधी विशेष चर्चा केल्यानंतर एक एक श्लोक आपण पुढे चलू पूर्ण करण्याचा निश्चित रूपाने आपण प्रयत्न करू. आज वेळ झालेला आहे. आज याच्यानंतर 8:30 वाजल्यापासून आदरणीय डॉक्टर भारेलजींचं प्रवचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आजची कक्षा आपण इथे पूर्ण करतो. आणि मी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे कुठं आहे गेलं वाटतं माझ्याकडून. आहे जिनवाणी स्तुती. ही जिनवाणी स्तुती प्रसन्ननी म्हणावी आणि आजची कक्षा आपण पूर्ण करावी. घ्या बोला. सोहम प्रसन्नना अनम्यूट करा. हो भाई. जी सर्वांना जय जिनेंद्र. खालच्या बाजूला दिलेली आहे ती म्हणायची ना दादा? हा. जिनवाणी स्तुती. अज्ञानास समूळ नष्ट करिते, सम्यक्त्व उत्पादिते, सन्मार्गी रती जोडिते, हृदयीचे मिथ्यात्व जी नाशिते, कर्माचे फळ वर्णुनी करीतसे, चरित्र जी निर्मळ, वाणी श्री प्रभूची विमोह हरुनी, ती वाढवो मंगल, ती वाढवो मंगल. जे बोलो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय हो. पुन्हा उद्यापासून आपण 7:30 वाजता कक्षा प्रारंभ करू. आज 7:15 केलेली होती, 7:30 वाजता. तेव्हा ठीक 7:30 वाजता सर्वांनी उपस्थित राहा. जय जिनेंद्र.